मान्य संत जगमान्य संत श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबराय यांचा पंढरी क्षेत्राचा पंढरीनाथाचा तीर्थ चंद्रभागेचा भक्त पुंडलिक रायाचा या पंढरीचा महिमान गाणारा गोड असा भंग चिंतन सेवी करताय विठ्ठला विठ्ठल जगद्गुरु तुकोबरायांचं असून पंढरी क्षेत्राचं महात्म्य प्रतिपादन करणारा आहे. अभंगावर बोलण्यापूर्वी काहीसा परिहार द्यायचा तो असा, आपली हा अगस्ती पायी दिंडी सोहळा अर्थात 215 क्रमांकाची दिंडी श्री क्षेत्र अगस्ती महाराज अकोले ते आळंदी आणि आळंदी ते पंढरपूर मजल दर मजल करत आपण विश्वमाऊली जगाची आई असणारे ज्ञानोबराय यांच्या समवेत आपण सोहळ्यामध्ये आहोत. खूप आनंद. आपण 18 दिवस सुटले, आजचा 19वा दिवस आणि विशेष आहे वारकरी आहेत तिथे. आज कीर्तनासाठी उपस्थित असणारे आमचे गुरुवर्य गोविंद महाराज करंजकर आहेत. एकदा त्यांच्याकरता टाळी वाजवा. गोड असे कीर्तनकार, ज्ञानी, पाठ सांगणारे दुर्लभ आहेत ही माणसं. देण्याची तळमळे महाराज अशी माणसं कमी आहेत. आणि वारीमध्ये चालणारी आणि भजन करणारी मंडळी महाराज एकाहुनी बळी. आमचे राजेंद्र महाराज असतील, अनिल महाराज असतील, सस्ते महाराज असतील, नंदू महाराज असतील, रवी महाराज आहेत, तिकडे आमचे योगेश महाराज आहेत, आमचे मवळ पटेल असतील, अशोक दादा असतील, आमचे केरू महाराज. काय आता त्या एकाहुनी बळी आमचे योगेश दादा, हे दादा गौतम महाराज आमचे थोरले, इकडे राम महाराज, इकडे आमचे संदीप महाराज, इकडे आमचे चैतन्य महाराज, आणि ज्यांनी मला कीर्तन सांगितलं ना ते आमचे भीमसेन महाराज यांनी मला हा अभंगच घ्यायला सांगितलं बरं का. आणि उत्कृष्ट मृदंगाचार्य आणि तितकेच प्रामाणिक वारकरी, हाडाचे निष्ठेचे वारकरी आमचे परमस्नेही परममित्र रवींद्र महाराज. खर तर या सगळ्या मंडळी करता एका टाळी वाजवा. यांच्यामुळे सगळं भजन जिवंत होतं. आणि आपल्या तालुक्यातले नवोदित असणारे परंतु मृदंगामध्ये गोड असे असणारे त्यांचा हात आहे आणि गोड स्वभावाचे आमचे करण महाराज. त्याचबरोबर या दिंडीचे विनेकरी महाराज इथे मात्र सर्वांनीच नभवास आहे. सोनवणे पटेल हे म्हणजे किती वय सरलं महाराज आणि किती त्राग आहे त्यांचा, किती तळमळ आहे. एका हातात काठी आहे, विना त्याला बांधलेला आहे. आणि मी म्हटलं बाबा आपण बदलून नाही बदलायचं नाही, देणार नाही. आणि सहज गते म्हटलं जेवढं मला करतोय ना तेवढं करू द्या. काय त्याग आहे महाराज, काय मजा आहे या दिंडीमध्ये. जेवढी भजनाची मजा आहे तेवढीच आमच्या शांताराम महाराजांनी भोजनाची मजा केली. भोजन देणाऱ्यांकरता एकदा टाळ्या वाजवा. खूप छान छान पंक्ती झाल्या आहे की नाही. भोजन वाढणाऱ्यांकरता वाजवा. तेही त्यांनी छान असं नियोजन केलेलं आहे. ट्रकांचे मालक चालक असतील त्यांनी सुद्धा या असणाऱ्या पवित्र असणाऱ्या यज्ञामध्ये त्यांची आहुती टाकलेली आहे. हे यांच्याकरता एकदा वाजवा. सगळेच आपले असणारे आचारी दिंडी म्हणलं का बाबा, हांड्यावाले, भांड्यावाले, कळशीवाले, 10 पालावाले, झेंड्यावाले आहे की नाही, मृदंगावाले, अजून काय राहिलं आपलं विण्यावाले, टाळावाले, मण्यावाले, सोबदार राहिले सोबदार, अशी सगळीच तुळशीवाले, असे एवढ्यांची मिळून दिंडी होती. तुम्ही म्हणाले एवढ्यांचीच नावं घेतली, माझं का आमचे का नाही आले. महाराज तुम्ही काय माणसं आहात का, तुम्ही देव आहात. प्रभू तुम्ही महेशाची या मूर्ती, तुम्ही महेशासारखे परमात्म्याचे स्वरूप असणारे देव स्वरूप तुम्ही श्रोते आहात. खरं तुमच्या पायावर दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत. माझा आवाज बसलेला आहे, मला आता गरगरतंय बाबा. काय झालंय, घरी जायची पाळी आली आणि गोळ्या चालू झाल्यात आमच्या. काय आता, आणि सांगितलंय ते करायचंय. खरं तर मलाही वाटत होतं, मी आल्याला मी म्हटलं सदगीर महाराजांना की आता मी दुसराही विचार केला, अरे अपंग असताना इथपर्यंत चालत आलं मग कीर्तन नाही करून देणार का ते. इतका निष्ठा इतकी श्रद्धा आहे पांडुरंगावर माझी, पण म्हटलं पडतो की काय असं. अशी खूप
सर्व महिला मंडळ, पुरुष वर्ग सर्वांनी असणाऱ्या त्या दिंडीचा यथार्थ आणि खूप असा आनंद भोगलाय. हा सोहळा मानवी देहामध्ये दुर्लभ आहे, मला देवांनाही दुर्लभ आहे. देवच चालतात म्हणायला, पण ती कशी आपल्याला दिसत नाही, त्यांनाही दुर्लभ आहे. तसं पाहायला गेलं तर हा सोहळा अनुपम्य आहे. आणि अनुपम्य सोहळ्यामध्ये प्रत्येक जण आपल्या असणाऱ्या श्रमाची, कष्टाची आहुती त्या यज्ञात देत आहे. आणि इथे येऊन आल्यानंतर पंढरीनाथाच्या आपण पायथ्याशी आलो, पंढरीनाथापर्यंत आलो. तुका म्हणे जवळी आले, उभे ठेले समचरणी. आपण इथं मजल करत आपण खर तर या पंढरी क्षेत्रामध्ये आलो आणि या मार्केट यार्ड मध्ये आलो. महाराज खूप आनंद आहे. 3-4 दिवसापासून आपण पाहतोय वारीतला पायी चालण्याचा आनंद आणि इथे झोपा काढण्याचा आनंद कमी नाही महाराज. मग हाही आनंद आपण लुटतो, हाही आनंद लुटतो, भजनाचाही आनंद लुटतो. कीर्तन पण कमी नाहीत महाराज, कीर्तनकार कमी नाहीत, गाणारे कमी नाहीत मामा, वाजवणारे कमी नाहीत, कशाचीच कमी नाही, कशाचीच कमी नाही. त्याला शांताराम महाराजांची दिंडी म्हणा, आणि ते कुठल्या जन्मातलं पुण्य करून आले हे काही कुणाला सांगता येत नाही मला. खूप खूप म्हणजे महाराज एवढं एखाद्याला, किंवा ही अगस्ती महाराजांची कृपा आहे बरं का, प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या. आणि दुसरी वाक्य बोलतो मी माझं, या सोहळ्यामध्ये अगस्ती महाराजांचं नाव चालवणारी एकमेव दिंडी आहे आपल्या पंचक्रोशीच. खरं तर आपण शांताराम महाराजांकरता टाळ्याच वाजवल्या पाहिजे महाराज. एकट्याने वारीला येणं हा स्वार्थ आहे, आणि 500 लोक वारीला घेऊन येणं म्हणजे कृष्णांजन एक वेळा डोळा खालीता आढळ तिमीर दुःख किटले. आणि श्री गुरु निवृत्तीराय बाप रखुमादेवीवरू या दया, दीन दयाल असणाऱ्या, करुणा वरुणालय असणाऱ्या परमात्म्याची जो आपल्याला भेट करून देतो ना, तो सामान्य नाही गड्या. म्हणून कोणी त्या माणसाची एवढी ससेवलपट करू नका. एकट्याला करण्याकरता, नियोजन करण्याकरता कमी अधिक होऊ शकतं महाराज. घरात तरी आपण, आता माझ्या घरात 13 माणसाचं कुटुंब आहे, मला सगळ्यांचीच आवड पुरवता येत नाही, मला नाही बरं का वैयक्तिक. आणि म्हणून या गोष्टी होणारच आहे. थोडंफार आपण त्यांना समजून घ्यायचं, त्यांनी आपल्याला समजून घ्यायचं. आणि तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंद आहे. आपल्याला सोहळ्यातून तरी काय घ्यायचंय, इथून तरी आपल्याला घरी काय न्यायचंय. हा जो निर्विवाद, निष्कलंक आणि निरतिशय आनंद, अनोट स्वरूपाचा आनंद हाच घेऊन जायचा घरी आपल्याला. आणि खास याच्याकरता आपण इथे आलोय. मग जर हा आनंद आपण घरी नेत नसाल तर मग आपण काय तिथून रडतच आलोय. आणि बाबा बोले सकाळी इथून रडत गेले, आदत से मजबूर आमचे कुठे सांगायचे. क्यों रे भाई त्याला ऐसा क्यों चढते, म्हणजे आदत से मजबूर. त्याला सुख असलं तरी तोंड वाकडं, दुःख आलं तरी होडीली गौरी तैसा दिसे तोंडावरी. असं नाही झालं पाहिजे. मला खूप आनंद आपण या ठिकाणी लुटला. फार परिहारात्मक बोलत नाही मी, मला एकच तास दिलाय आणि एवढ्यामध्ये मला सगळं सांगायचं. आता माझ्याकडनं काय राहील आणि काय सांगता येईल बाबा हे मला सांगता येत नाही. हे बघा, तीर्थक्षेत्र म्हटलं की तीर्थक्षेत्राच्या बाबतीत वारी करण्याचं महत्वाचं प्रयोजन सांगितलंय. त्या तीर्थाची यात्रा सांगितली, यात्रा. आणि यात्रा म्हटलं की त्या तीर्थाला यावं लागतं, यावं लागतं. त्याला न्यायशास्त्रात अभिगमन असं म्हणतात, अभिगमन म्हणतात. आपल्या आवडत्या देवतेच्या ठिकाणी, संतांच्या ठिकाणी काया वाचा मनाने येणं आणि जाणं, प्रेमपूर्वक, भक्तिपूर्वक, निष्ठेने जे काही समर्पण करायचंय त्याला येणं आणि जाण्याला वारी असं म्हणतात. जो वारीचा विधान आहे ते अभिगमन सांगतात. न्यायशास्त्रामध्ये भक्तीच्या ज्या 4 ते 5 असणारे महत्वाचे अंग सांगितले, त्यातलं पहिलं अंग आहे अभिगमन. म्हणजे आपण आपल्या घरून वारीला निघालं पाहिजे. महाराज वारीचे दिवस चालू झाले, खोटं सांगत नाही मी, नाहीच म्हटलो तो यावर्षी येण्याचं, खोटं सांगत नाही. करंजकर महाराजांनी मला फोन केला, बाबांनी फोन केला. बाबा म्हटले महाराज काय नियोजन आहे. म्हटलं जरा अवघडच येण्याचं. अहो पण मी आहे ना तुमच्या बरोबर. बा बरं तुम्ही दिलेली उभारी बर का, म्हणून ही वारी. आणि राजेंद्र महाराजांची आमची सुद्धा चर्चा झाली होती. ते म्हटले महाराज तुमचं कसं आहे, निंब चाला पण निंब बसा म्हणे.
म्हटलं मी आल्यानंतर मला ते राहवणार नाही, परंतु येणं महत्वाचं. मी येतो का थांबतो मला सांगता येत नाही. बाबांचा फोन आला, तेवढ्या नेटाने निघालो महाराज खूप. आणि पण यावर्षी जरा थोडंसं झालं बरं का, 19-20 झालंच. मला ते पहिले 2 टप्पे नाही चालता आलं मला. अभिगमनामध्ये हा दोषच राहिलाय माझा. खरं मी प्रामाणिकपणे मी मान्य करतो. आता काय महाराज पांगुळो झालो देवा, आता काय. त्याच्यामुळे आता हे सगळं सोसायचंय, करायचं, पण निष्ठेने करायचं. अभिगमन सांगत असताना ते सांगितलंय, आपल्या असणाऱ्या काया वाचा मने जीवे साधना आहे. मला द्रौपद आठवणं म्हणून थांबलो बरं का. माझं आज नाही सुद्धा मी झाकून ठेवणार नाही. मला द्रौपदच आठवणं. काया वाचा मने जीवे सर्वस्वी उदार आणि बाप रखुमादेवी वरू विठ्ठलाचा वारी कर. हा वारी करणारा निष्णात आहे, निष्ठावान आहे. आणि वारी अभिगमनाची साधना करत असताना महाराज पहिलं प्रयोजन येतो, निघतो घरून. कशा करता निघतो? त्या पंढरीश परमात्म्याचं, त्या पांडुरंगाचं दर्शन होण्याकरता जो निघतो ना, तो ज्यांच्या मार्फत निघतो ना, ते साधू आहे, ते संत आहे. आणि ते संत निश्चित आपल्याला भगवंतापर्यंत पोहोचवणार आहे. महाराज ते आपल्या अगोदर निघतात, पंढरपुरा निघतात की नाही. ज्ञानोबराय आपल्या अगोदर निघतात, त्यांची तयारी अगोदरच असते महाराज. आणि त्यांची जशी तयारी असते, त्यांची जेवढी तीव्र तळमळ आहे, तसा संसारातला साधक सुद्धा घरीच तसं थांबत नाही. संपदा सोहळा, संपत्तीचा सोहळा, संपदा सोहळा, घरचा आनंद त्याला ते आवडत नाही महाराज. त्याला किती असो, किती भोग असतो घरचे, पण त्याला ते आवडत नाही. का बरं? त्याचं मन तिकडे लागलेलं असतं महाराज. काही येता देखील माझा माय बाप, आणि घटिका बोटे दिवस लागले की धरून या बाप. मग तो तिथं महाराज त्याला संपत्ती आवडत नाही, संपत्तीचा सोहळा आवडत नाही. आणि मग लागला टकला पंढरीचा, पंढरीसाठी निघतो महाराज. माझ्यासारख्याला एखाद्या बांधून ठेवलं ना, खुट्याला सुद्धा ताब्यासहित खुटामोडून येईल. तुमचं काय म्हणणं आहे? हा आता 25वी वारी आहे माझी, त्याच्यात 24च धरायचे, एक मधली राहिली, 19ची गेली, 20ची गेलेली आहे बरं का बाबा, प्रामाणिकपणे. आणि मग एवढ्या का बरं निघतो आपण? का निघायचंय? अभिगमन करण्याकरता का निघायचंय? खरं तर जीवाने परमात्मा रूपता प्राप्त करण्याकरता निघायचंच आहे. मग निघाला तो. अभिगमन नावाची न्यायशास्त्राने सांगितली, पहिलं भक्तीचं अंग त्याने साधलंय. आता तो इथे आला, अभिगमन त्याच झालेलं आहे. तो वारकरी वारीला निष्ठेने या ठिकाणी आलाय, पण आल्यानंतर त्याने भक्तीचं दुसरं अंग साधलं पाहिजे. त्याला उपादान असं म्हणतात. उपादान म्हणजे काय हो? उपादान या शब्दाचा अर्थ आहे स्वीकार. या क्षेत्राचा पंढरी म्हणून स्वीकार केला पाहिजे. आपण जर या क्षेत्रात येऊन फुलं येत म्हणून फार संडास होते, फार घाण होते म्हणून एखादा तिरस्कार करत असेल तर त्याला स्वीकार म्हणत नाही, त्याला उपादान म्हणता येणार नाही. म्हणून उपादान म्हणजे स्वीकार. काय स्वीकार करायचा आहे? या तीर्थक्षेत्राचा, तीर्थक्षेत्र पवित्र भूमी म्हणून स्वीकार करायचा. आम्ही या पवित्र भूमीला आलो. तीर्थक्षेत्र कशाला म्हणतात? तीर्थ, तीर्थ म्हणजे पवित्र बरं का. तीर्थ म्हणजे पवित्र, क्षेत्र म्हणजे भूमी. जी भूमी पवित्र आहे तिला काय म्हटलं जातं? तीर्थक्षेत्र. मग तीर्थक्षेत्र, ज्या तीर्थक्षेत्रावर आपण अभिगमन नावाचं जे काय पहिलं भक्तीचं अंग साधून आलोय, आता आपण त्या तीर्थक्षेत्राचा तीर्थभूमी म्हणून स्वीकार केला पाहिजे. झालं महाराज, स्वीकार आम्ही केला. आम्हाला त्या पंढरीविषयी महती वाटू लागली, पंढरीविषयी प्रेम निर्माण झालं. पंढरी ही पेट आहे. पंढरीमध्ये, पंढरी हे किती आवडते महाराज. आईला जसं एखाद्या सासरू असलेला माहेर आवडावं, माझे माहेर पंढरी आहे ही इतकं आवडणार माझं पंढरी क्षेत्र असल्यामुळे आम्ही पंढरी क्षेत्राचा आम्ही स्वीकार उपादान म्हणून केला. अर्थात भक्तीचं दुसरं अंग आम्ही साधलं, उपादान. आता नुसतं उपादान साधून जिथे भक्तीचं पूर्ण अंग होत नाही, मग भक्तीचं तिसरं अंग सांगितलं, इच्छा.
काय सांगितलं? इच्छा. इच्छा म्हणजे काय हो? इच्छा म्हणजे पूजा. परमात्म्याची पूजा केली पाहिजे. परमात्म्याची काय केली पाहिजे? पूजा केली पाहिजे. पूजा करायची म्हटल्यानंतर काय करावं लागेल हो? परमात्म्याची पूजा, आपल्याला आवडणारी पूजा आपण केली पाहिजे की देवाला आवडणारी पूजा आपण केली पाहिजे? काय म्हणजे देवाला काय आवडतं? अतिप्रिय आवडे तुळशी बुक्का तैसी प्रीत करे भोळ्या भाविका नामा पद पंकज पादुका श्री मस्तकी वंदितसे. माझं काही म्हणणं नाही, तिथे शूटिंग चालू आहे. एखादी चाल तुमची पण जाऊ शकते. आहे काय? चला चला, आपलं काय अर्थ नाही. तिसरं अंग सांगत होतो मी, इच्छा. इच्छा म्हणजे पूजा. देवाला आवडणारे काय आवडतं महाराज? पूजा करण्याकरता आपण गेलो, देवाला भेटण्याकरता गेलो. आमचे गुरुवारी चंद्रशेखर महाराज लोक सांगायचे, ऐका माझ्याकडे बघा अनिल महाराज, आता घ्यायलाच लावला तुम्ही हा बघा, सांगा ऐका ना जरा थोडं. काय स्वीकार, तुम्ही इच्छा पूजा केली, काय पूजा करायची तुम्हाला? महाराज त्यांनी सांगितलं, थोडीशी फुलं न्या, तुळशीचं बुक्का न्या, त्याच्याबरोबर थोडासा एक पेढा न्या त्याला आवडणारा, आणि त्याला समर्पण करण्याकरता एखादी तुळशीची माळ न्या. ही पूजा सांगितली महाराज. मग ही पूजा जो देवाला भेटण्याकरता गेला त्याने आपल्या पांडुरंगाच्या चरणावरती फुलं वाहिली, पेढा त्याच्या चरणावरती ठेवला, गळ्यात त्याच्या माला समर्पित केली, आणि माला समर्पित करून, पेढा समर्पित करून, पूजा समर्पित करून इच्छा त्याने स्वीकारली. इच्छा स्वीकारली, पूजा त्याने स्वीकारली, पूजा त्याने केली. आणि कशी केली? काया वाचा मनाने. कशी केली? काया वाचा मनाने, मनपूर्वक केली. आणि मनपूर्वक केलेली ती असणारी साधन, खरं तर सांगा महाराज, या परमात्म्याच्या सत्तेतले, तुमच्या सत्तेतले कोणते पदार्थ तुम्ही परमात्म्याला वाहणार आहे? कासयाने पूजा रोके शिवराजा, आजची संदेह माझा फेडी आता तुझं बरं बघा, कोणती आपण पूजा करू शकतो? काहीच करू शकत नाही ना. मग पण तरी परमात्म्याला आवडणारे म्हणून आपण त्याला दिलं पाहिजे. दिली पूजा साधन. पूजा हे साधन, इच्छा हे साधन भक्तीचं तिसरं अंग साधल्यानंतर आमचं न्यायशास्त्र भक्ती रंगातलं चौथं असणारं साधन सांगतंय की तुम्ही आता स्वाध्याय करा. पूजा करून आलो, स्नान करून आलो, गप्प नका बसू, मग नामस्मरण करा. घरच्या गप्पा इथं मारू नका. कोणची पोर कोणी पळून गेली अजिबात. कांदे किती गेले, केवढ्याने विकले म्हणून बोलून नका. मग काय करायचंय तुम्हाला? इथे नामस्मरण करायचं. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. जसं संत सांगतात ना, तसं न्यायशास्त्र सुद्धा सांगतंय तुम्हाला इथे स्वाध्याय करावं लागेल. आणि ते कसं करावं लागेल? रात्रंदिवस, रात्रही न कळे आणि दिवसही न कळे, रात्रंदिवस परमात्म्याच्या अट्टहास पूर्वक जर तुम्ही परमात्म्याचं असणारी नामस्मरणाची चिंतनाची जर तुम्ही ती असणारी इच्छा, तो असणारा स्वाध्याय तुम्ही जर केला ना महाराज, स्वाध्याय केला ना, परमात्मा तुमच्यावर प्रसन्न होते महाराज. आणि मग इच्छा नावाचं भक्तीचं चौथं असणारी इच्छा उपादान आणि स्वाध्याय नावाचं चौथं साधन साधल्यानंतर महाराज म्हटले, आता बाकी थोडस एक वेगळं करा. आता काय करायचं? बाबांनी सांगितलं सकाळी योग करायचा नाही, पण इथं सांगितलं योग करा. योग करा म्हणजे ध्यान करा, परमात्म्याचं ध्यान करा. ध्यान केल्याने काय होणार आहे? ध्यानी धरता पंढरी राया, मना सहित पालटी काया. आपली काया, आपलं मन पालटण्याकरता आपण त्या परमात्म्याचं ध्यान करायचंय. ध्यान आणि ध्यान नावाची साधना तुम्ही साधली. पहिलं तुम्ही अभिगमन केलं त्या क्षेत्रामध्ये, दुसरं तुम्ही उपादान म्हणून स्वीकार केलाय, तिसरं तुम्ही इच्छा त्याचं पूजा केली, चौथांग भक्तीचं साधलं, तुम्ही स्वाध्याय केला, नामचिंतन केलं महाराज. आणि पाचवं जे अंग सांगितलं ना, योग म्हणजे ध्यान केलं ना महाराज, त्या परमात्म्याला इथे आल्यानंतर साधण्याचं पुण्य भेटणार आहे. विठ्ठल आता हे सगळं करायला सांगितलं, पण कुठल्या क्षेत्रासाठी सांगितलं? कुठल्याही क्षेत्रासाठी सांगितलं राजेंद्र महाराज, कुठल्याही क्षेत्रासाठी सांगितलं नाही. तीर्थ आणि पवित्र क्षेत्र कोणत्या संदर्भात घडतात महाराज? त्याला काही निकष सांगितले शास्त्राने.
तीर्थ होतात निर्माण तरी कशा